नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। विविध योजनेत पैसे गुंतवणूक करण्यास सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या धाकटी जुईमधील रेश्मा अमित घरत, सुजाता मनोज घरत यांच्यावर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। एकूण 85,60,000 रुपयांची आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल। आर्थिक फसवणूक करणाऱ्या धाकटी जुई गावातील रेश्मा घरत, सुजाता घरत यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। कोणाची आर्थिक फसवणूक झाल्यास उरण पोलीस स्टेशनला कळवण्याचे पोलीस प्रशासनातर्फे आवाहन। उरण तालुक्यातील धाकटी जुई येथील रेश्मा अमित घरत, सुजाता मनोज घरत या महिलांनी विविध योजनेच्या माध्यमातून विविध आमिषे, प्रलोभने दाखवून उरण तालुक्यातील पागोटे गावातील हर्षाली सुजित तांडेल यांची 20 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे। तसेच इतर नागरिकांना देखील फसवले आहे। असे एकूण 85,60,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे। घेतलेले पैसे परत देत नसल्याने व दमदाटी करत असल्याने हर्षाली सुजित तांडेल यांनी धाकटी जुई गावातील रेश्मा अमित घरत, सुजाता मनोज घरत यांच्यावर आर्थिक फसवणी संदर्भात गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत तानाजी शेंडगे करत आहेत। जनतेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या धाकटी जुई गावातील रेश्मा अमित घरत, सुजाता मनोज घरत यांच्यावर आता कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। रेश्मा घरत, सुजाता घरत यांनी कोणाचेही आर्थिक फसवणूक केल्यास उरण पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन उरण पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विठ्ठल ममताबादेंसह तृप्ती भोईर, उरण।